नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. बकासूरचा काल गट चांगला पळाला, ओव्हरटॅक चांगलं केलं बकासूरने, परंतु सेमीला थोडीशी दाबादाबी झाली. बकासूरला मल्हार दाबत होतो आतमध्ये आणि बकासूरला तुम्हाला माहिती आहे डाव्या खांदी झुपायला पाहिजे होतं. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बकासूर दुसऱ्या फेऱ्याला चांगला पळतो. बकासूरला डाव्या खांदीला झुपला असता तर कदाचित निकाल वेगळा असता, परंतु जाऊ द्या. चिक्यासुद्धा आपलाच होता, सचिनसुद्धा आपला, सर्जा आपला, राजा आपला, कोणीही निकाल घेऊ द्या, सगळे आपलेच नंदी होते. परंतु मनाला कधी कधी वाटतं हे बैलगाडा शर्यत बकासूर शिवाय अपूर्ण आहे बरं का. कारण सगळ्यांना माहिती आहे हे बैलगाडा शर्यत तर खरंच एक बकासूर शिवाय याला मजाच नाही. आणि मला 1-2 दिवसापूर्वी ज्या काल आणि परवा दिवशी आणि 13व्या दिवशी ज्या लोकांनी बक्षिसं पाठवली त्यांची नावे मी जी आहेत ती एक थोड्या उशिराने म्हणजेच 9:30-10च्या दरम्यान तुम्हाला मी व्हिडिओ घेऊन येईन ज्यांनी बक्षिसं पाठवली आत्ता 1-2-3 दिवसापूर्वी. आणि ज्यांची कुणाची नावं राहिली असतील त्यांनी मला जरा थोडंसं माझ्या नंबरला स्क्रीनशॉट टाका 9561119940वरती, जेणेकरून तुमचं जे नावाचा उल्लेख जो आहे तो आपण करूया. आणि ज्याच्या लोकांनी बकासूरवरती प्रेम दाखवलं, सर्जा प्रेमी आहेत, घरणिकीचा राजा प्रेमी आहेत, त्यांचेसुद्धा आपण व्हिडिओ बनवतो, सगळ्यांचे व्हिडिओ बनवतो. प्रत्येकाचे व्हिडिओ ज्यांना आवडत असतील त्यांनी मला गुगल पे फोनपे करतात आणि ज्यांना वाटत असेल करूया काम चांगलं आहे याचं. 9561119940 गुगल पे फोनपे दोन्ही आहे माझं. आणि जरी नंबरला थोडेसे येत नसतील तर मला व्हॉट्सअपला हाय पाठवा, मी स्कॅनर पाठवेन, त्याच्यावरती मला छोटीशी तुमच्याकडून मदत मिळेल तर चांगलं वाटेल. परंतु असो, चला बकासूर आणि लखन या दोघांना लोक हलक्यामध्ये तर काय घेऊ लागलेत नाही ना. कारण वाटते असं मला, कारण की लोकांना वाटायला लागले की आता लखनचा त्या दिवशी पराभव झाला आणि लखनचा पराभव म्हणजे सोपी गोष्ट नाही. लखन जो आहे तो प्रथमच सेमीला हरला आहे असं मला वाटते. कदाचित हरला असेल, कुठे हरला आहे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला थोडंसं. परंतु त्या बैलाला थोडंसं विसरू नका, तो बैलाचं रेकॉर्ड काय आहे. 1-2-3 मैदानं, एक मैदानं हरला म्हणून त्याची कहाणी संपत नसते. तो या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा नंदी आहे. आणि आता बकासूर आणि मथुरला एकत्र यावं लागेल. खूप जण ट्रोल करतायत, खूप दिवस झालं ही जोडीसुद्धा पळाली नव्हती. आणि एक माणसांची एक इच्छा आहे की ही जोडी कधीतरी पळावी. कधी पळेल मला माहीत नाही आणि पैरा मी सांगू पण शकत नाही, परंतु माझ्या मनामध्ये जे आलं मी सगळ्यांना माहीत आहे, जे मनामध्ये येतो ते बोलतोच. एक निंबाळकर सरांचा एक विचाराचा माणूस आहे मी. जे काही ते रोखठोक बोलतो आणि तोंडावर बोलतो, माघारी काय बोलत नाही कुसू बायकांच्यागत. आणि तोंडावर बोलण्याची मला सवय. बकासूर आणि लखनच एकदा पळावी, ही मोठ्या मैदानामध्ये जोडी कधी पळेल माहीत नाही. लई लोकांची इच्छा आहे. बकासूरलासुद्धा अपयश येते मोठ्या मैदानामध्ये, लखनलासुद्धा अपयश येते. श्रीनाथ केसरीपासून 1 नंबरचा मोठ्या मैदानामध्ये मानकरी होईनच झाला आहे तो सुद्धा लखन. आणि लखनशिवाय मजा नाही, बकासूरशिवाय मजा नाही. ही जोडीच एकत्र यावी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे लखनची लोक एवढी, तुम्हाला वाटत होतं की लखनची लोक बकासूरवरती खरंच खूप प्रेम करतात. कधीही कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही त्यांना खरंच. आणि मी त्या दिवशी त्यांच्याजवळ गेलेलो, त्यांनी सांगितलं की खरंच म्हणजे आम्ही खूप बकासूरवरती प्रेम करतो, आमचीसुद्धा मनापासून इच्छा आहे लवकरच गाडी पळेल. आणि त्यांनी सांगितले पळणार आहे तुमच्यासाठी. मी खरंच लय प्रयत्न करतो आहे, बकासूरपर्यंत मी पोहोचू शकत नाही आहे, त्यांना बोलू शकत नाही आहे, कारण की आपली ओळखच नाही तिथपर्यंत. पण लखनच्या मालकांची माझी ओळख आहे. त्या दिवशी मैदानामध्ये झाली. माझा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. लखनची सेवा करतात बघा कशी बकासूर. तुम्ही इंस्टावरती जावा, किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा इंस्टावरती एक पेज आहे,
तिथं जाऊन बघा, लखनचा व्हिडिओ टाकला आहे मी की कशी सेवा करतायत लखनचे पायाची, म्हणजे लखन ज्यावेळेस मैदानात येतो त्यावेळेस त्याचे पाय वसे दाबले जातात, त्याची सेवा किती केली जाते. एवढं सेवा आजपर्यंत घरचीसुद्धा कोणाची करत नसतील, परंतु लखनची करतात. आणि मी त्यांना प्रश्न विचारला, आणि कॅमेऱ्याच्या माघारी प्रश्न विचारला की मला बकासूर मथुरची जोडी बकासूर आणि लखनची जोडी बघायची पळताना कधी दिसेल आता, कारण की खूप लोकांची इच्छा आहे की ही जोडी पळावी. त्यांनी सांगितलं 100% पळू, आमची पण इच्छा आहे बकासूरसोबत पळायची. आम्हालासुद्धा खूप दिवस झाले 1 नंबरचा मान जो आहे हिंद केसरीचा पेडगावपासून कुठे मिळालाच नाही आहे. त्यांचीसुद्धा इच्छा आहे आणि खरंच खूप लोक चांगले आहेत, त्यांच्यापाशी बसलो, खूप चांगले गोष्टी त्यांनी शेअर केल्या आपल्यासोबत. आणि बघा तुम्ही त्या दिवशी लखनचा पराभव झाला, काही लोकांनी खूप ट्रोल करण्यात आलं त्यांनासुद्धा, लखनच्या फॅन्सना, लखनला. मित्रांनो, एका यात्रेने देव म्हातारा होत नाही आहे आणि लखनचा इतिहास विसरू नका. तो एक टॉपचा नंदी आहे आणि ट्रोल करू नका. खेळ असतो, खेळामध्ये हार जीत होत राहते, परंतु एखाद्या नंदीला ट्रोल करू नका. त्याचे इतिहास बघा आणि एका पराभवून त्यांना कधीच कमी लेखू नका. कमबॅक होईल लखनचासुद्धा. लखन आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आपला आवडता नंदीसुद्धा झाला आहे. अगोदर एवढं थोडंसं होतं बॅकफुटला, पण सुद्धा लखनवरती नाराज होतो. माणसं चांगले आहेत, बैल चांगला आहे, आणखी काय पाहिजे लोकांना. प्रेम त्यांनी आपल्याला एवढं दाखवलं त्या दिवशी मैदानामध्ये, आयुष्यभर विसरणार नाही. खरंच खूप चांगले लोक आहेत आणि लखनच आहे. एकमेव पट्ट्या असा आहे, लखनची सुट्टी त्या दिवशी केली, लखनची सुट्टीचा व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही जाऊन बघा. त्यांना सांगितलं लखनच्या सुट्टीचा व्हिडिओ घेऊन येईन आणि आपण घेतलासुद्धा होता. आणि खरंच असंच प्रेम राहील लखनवरतीसुद्धा, जसं बकासूरवरती आहे तसं. एक लोकांच्या इच्छेसाठी बकासूर मथुर ही सुद्धा जोडी पळावी, कारण की मथुरसुद्धा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका हिरा आहे आणि त्याचेसुद्धा फॅन फॉलोईंग सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ग्राउंड लेवलला एवढी फॅन्स असतात आपल्या मथुरचे, आजपर्यंत कधी नव्हते बघितले. खूप फॅन आहेत मथुरचे. बकासूरचे ऑनलाईन फॅन्स जास्त आहेत, सोशल मीडियावरती फॅन्स जास्त आहे, परंतु ग्राउंड लेवलला मथुरचे फॅन्स खूप आहेत. मित्रांनो, मी बघितले, स्वतः बघितले. खरंच हा मथुर आहे. हे तिन्ही नंदी एकत्र कधी येतील जरा कमेंट्समध्ये सांगा. माझा प्रयत्न चालू आहे लखन आणि बकासूर ही जोडी एकत्र आणायचा. बघूया ही जोडी आता कधी येते. या दोघांना थोडीशी लोक जे आहेत ते हलक्यात घ्यायला लागले आहेत. बकासूरचासुद्धा सगळ्यांना वाटतं की पळ कमी आला आहे, 1-2-3 मैदानं फेल होतात, 4थ्या-5व्या मैदानात 1 नंबर करतो. असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील 12 वेळा हिंद केसरी असलेला असा हा बकासूर आहे. काय नाही होत, अशा किती पराभव होतील. पराभव कमी, विजय जास्त आहेत बकासूरचे. असे विजय जर काढले तुम्ही तर किती असतील बकासूरचे. 7-8 वर्ष झालं बकासूर पळतोय आणि बघूया बकासूरचा कमबॅक लोकांना कधी बघायला येईल, कधी बघायला मिळेल. आणि लखनचासुद्धा आता कुठल्या मैदानात बकासूर पाळणार आहे थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की लोकांना खूप एक उत्सुकता लागली आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.